तुम्हाला माहिती आहे का की जगातील महान शासकांपैकी एकाने आपल्या यशाचे आणि मानसिक शांतीचे रहस्य एका खाजगी डायरीमध्ये लिहून ठेवले होते? ही डायरी एखादे साधी पुस्तक नव्हते, तर जीवनातील खोल सत्ये आणि आत्मचिंतनाने भरलेली एक अमूल्य ठेव होती. मेडिटेशन्स हे असे पुस्तक आहे जे रोमन सम्राट मार्कस ऑरेलियस यांनी स्वतःसाठी लिहिले होते. पण आज ते संपूर्ण जगासाठी एक मार्गदर्शक बनले आहे. जीवनात येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जायचे, आपल्या भावना आणि विचारांवर नियंत्रण कसे ठेवायचे, या पुस्तकात असे अनेक गूढ विचार दडलेले आहेत, जे तुमचे जीवन बदलू शकतात. मित्रांनो, आज आपण अशाच एका महान ग्रंथाबद्दल बोलणार आहोत, ज्याला स्टोईक तत्त्वज्ञानाचा पाया मानले जाते. मेडिटेशन्स हे पुस्तक रोमन सम्राट मार्कस ऑरेलियस यांनी लिहिले होते, जे केवळ एक महान योद्धा आणि शासक नव्हते, तर एक गंभीर तत्त्वज्ञही होते. हे पुस्तक त्यांच्या वैयक्तिक डायरीचा भाग होते, ज्यामध्ये त्यांनी आपले विचार, चिंतन आणि जीवनातील अनुभव नोंदवले होते. या पुस्तकातून आपल्याला विपरीत परिस्थितीतही शांत आणि मजबूत कसे राहायचे हे शिकायला मिळते. या ग्रंथात आत्मसंयम, नैतिकता आणि आध्यात्मिक विकासाची अमूल्य शिकवण आहे. चला तर मग या महान कृत्याच्या अशा मुख्य मुद्द्यांकडे पाहूया, जे तुमच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकतात. 1. आत्मसंयम, सेल्फ कंट्रोल. मार्कस ऑरेलियस यांनी आत्मसंयमाला जीवनातील सर्वात महत्त्वाचा गुण मानले. त्यांच्या मते बाह्य परिस्थिती कधीही आपल्या जीवनावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकत नाहीत. आपले जीवन खरे तर आपल्या विचारांवर आणि प्रतिक्रियांवर अवलंबून असते. आत्मसंयम आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मन आणि भावना स्थिर कशा ठेवायच्या हे शिकवतो. मेडिटेशन्समध्ये त्यांनी लिहिले आहे की तुमच्या मनात जे घडते तेच तुमचे खरे जग आहे. बाहेरील परिस्थिती तुमचे मन ढवळून काढू शकत नाहीत, जोपर्यंत तुम्ही त्यांना तशी परवानगी देत नाही. याचा अर्थ असा की बाहेर कितीही गोंधळ असला तरी मनावर नियंत्रण असेल तर माणूस शांत आणि संतुलित राहू शकतो. आत्मसंयम माणसाला केवळ मानसिकदृष्ट्या मजबूत करत नाही, तर जीवनातील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची ताकदही देतो. आयुष्यात अनेक वेळा आपण राग, दुःख किंवा भीतीने ग्रासले जातो. अशा भावनांच्या भरात आपण चुकीचे निर्णय घेऊ शकतो. मार्कस ऑरेलियस यांचे म्हणणे होते की भावनांवर नियंत्रण ठेवणे हीच खरी शक्ती आहे. ही शक्ती आपल्याला परिस्थितीकडे तर्कशुद्ध दृष्टीने पाहण्यास आणि योग्य प्रतिक्रिया देण्यास सक्षम करते. जो माणूस आत्मसंयमाचा सराव करतो तो परिस्थितींचा गुलाम राहत नाही. असा व्यक्ती आपल्या मनाच्या शक्तीचा उपयोग करून योग्य आणि अयोग्य यात फरक ओळखू शकतो. हा गुण केवळ वैयक्तिक विकासासाठीच नाही, तर इतरांसोबतचे नातेसंबंध मजबूत करण्यासाठीही अत्यंत उपयुक्त ठरतो. आत्मसंयमाचे जिवंत उदाहरण. मार्कस ऑरेलियस यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना आत्मसंयमाचे उत्तम उदाहरण आहे. एकदा युद्धाच्या मैदानावर त्यांनी पाहिले की त्यांचे सैनिक भीती आणि निराशेने ग्रासले होते. शत्रूची ताकद आणि संख्या पाहून सैनिकांचे मनोबल ढासळले होते आणि काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा त्यांनी सर्व सैनिकांना एकत्र केले आणि एक प्रेरणादायी भाषण दिले. ते म्हणाले, शत्रूच्या हल्ल्यापेक्षा आपली अंतर्गत कमजोरी अधिक धोकादायक आहे. बाह्य परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर आपले मन शांत आणि स्थिर असेल तर कोणीही आपल्याला हरवू शकत नाही. या भाषणाचा सैनिकांवर खोल परिणाम झाला. हळूहळू त्यांच्या मनातील भीती दूर झाली. त्यांनी आत्मसंयम आणि धैर्य दाखवले आणि शेवटी त्या युद्धात विजय मिळवला. ही घटना दाखवते की आत्मसंयम केवळ वैयक्तिक जीवनातच नव्हे, तर सामूहिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठीही किती महत्त्वाचा असतो. आधुनिक जीवनातही आत्मसंयमाची ही शिकवण तितकीच महत्त्वाची आहे. कामाच्या ठिकाणी ताण असो, कौटुंबिक मतभेद असोत किंवा वैयक्तिक अडचणी, जर आपण मन शांत आणि नियंत्रित ठेवले तर प्रत्येक परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. उदाहरणार्थ, रागाच्या भरात माणूस अनेकदा असे शब्द बोलतो ज्याचा त्याला नंतर पश्चात्ताप होतो. पण आत्मसंयमाचा सराव केल्यास आपण अशा प्रसंगांपासून स्वतःला वाचवू शकतो. मार्कस ऑरेलियसचे आत्मसंयमाचे तत्त्वज्ञान हे एक शक्तिशाली जीवनदर्शन आहे. ते आपल्याला शिकवते की बाह्य परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसतात, पण आपली प्रतिक्रिया आणि मनस्थिती मात्र आपल्या हातात असते.
आत्मसंयम हीच ती किल्ली आहे जी आपल्याला खरी स्वातंत्र्य आणि आंतरिक शांती देते. जीवनातील प्रत्येक आव्हानाला आत्मसंयमाने सामोरे जाणे. 2. मृत्यूची स्वीकृती. मार्कस ऑरेलियस यांनी स्पष्ट केले की मृत्यूची भीती बाळगणे निरर्थक आहे. त्यांच्या मते जीवनाची खरी वास्तविकता समजून घेण्यासाठी मृत्यूचा सामना करणे आवश्यक आहे. मृत्यूची स्वीकृती आपल्याला जीवन अधिक खोलवर, प्रामाणिकपणे आणि सजगतेने जगण्याची प्रेरणा देते. मार्कस लिहितात, मृत्यूची भीती बाळगणे व्यर्थ आहे. तो जीवनातील चढ उतारांचा केवळ एक टप्पा आहे. या विचारातून हे स्पष्ट होते की मृत्यू ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी प्रत्येक सजीवाला अनुभवावीच लागते. मृत्यूकडून पळ काढणे किंवा त्याला नाकारणे ही मूर्खता आहे. त्याऐवजी मृत्यू स्वीकारल्यास आपण आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवू शकतो. मृत्यूची स्वीकृती आपल्याला हे जाणवून देते की आपला वेळ मर्यादित आहे. ही जाणीव आपल्याला प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करण्यास आणि खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास प्रेरित करते. जेव्हा आपण जीवन कायमचे नाही हे समजून घेतो, तेव्हा आपण लहान-सहान वाद, मत्सर आणि अनावश्यक तणाव यांपासून मुक्त होऊ शकतो. मार्कस यांचे मत होते की मृत्यूबद्दल विचार केल्याने माणूस अधिक विवेकी आणि प्रामाणिक बनतो. यामुळे जीवनातील प्राधान्यक्रम ठरवायला मदत होते. मृत्यू अटळ आहे हे स्वीकारल्यावर आपण प्रेम, सद्भावना आणि कर्तव्य यांसारख्या खऱ्या मूल्यांना अधिक महत्त्व देऊ लागतो. ते म्हणतात की जेव्हा आपण मृत्यूची आठवण ठेवतो तेव्हा आपण अहंकार आणि भ्रमातून मुक्त होतो. हे आपल्याला शिकवते की जीवनातील कोणतीही अवस्था कायमची नसते, ना सुख ना दुःख. हा विचार आपल्याला जीवनातील प्रत्येक परिस्थिती समान शांततेने स्वीकारण्याची ताकद देतो. एकदा जेव्हा मार्कस युद्धासाठी निघाले होते तेव्हा त्यांच्या सैनिकांमध्ये भीती पसरलेली होती. युद्धात मृत्यू येऊ शकतो या विचाराने ते घाबरले होते. ही भीती दूर करण्यासाठी मार्कस यांनी सैनिकांना सांगितले, आपण सर्वजण एकाच नियतीकडे चाललो आहोत. मृत्यूची भीती व्यर्थ आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे आणि सन्मानाने पार पाडले पाहिजे. मार्कस यांनी सैनिकांना समजावले की मृत्यू अटळ आहे आणि त्यापासून कोणीही सुटू शकत नाही. या विचाराने सैनिक भयमुक्त झाले आणि त्यांनी पूर्ण निष्ठा व धैर्याने युद्ध केले. आजच्या काळातही मृत्यूची स्वीकृती हे तत्त्व अत्यंत महत्त्वाचे आहे. आधुनिक समाजात लोक मृत्यूबद्दल बोलणे टाळतात, पण मृत्यू स्वीकारल्याशिवाय जीवनाचा खरा अर्थ समजत नाही. उदाहरणार्थ, जो माणूस मृत्यूच्या भीतीत जगतो तो जोखीम घ्यायला घाबरतो आणि आपली संपूर्ण क्षमता वापरू शकत नाही. परंतु जेव्हा तो मृत्यू अटळ आहे हे स्वीकारतो तेव्हा तो जीवन अधिक धैर्याने, प्रामाणिकपणे आणि पूर्ण ताकदीने जगू लागतो. मृत्यूची स्वीकृती जीवनाचे उद्दिष्ट स्पष्ट करते. मार्कस ऑरेलियस यांचे हे तत्त्व आपल्याला सतत आठवण करून देते की आपला वेळ मर्यादित आहे. हा विचार आपल्याला आत्मपरीक्षण करायला आणि जीवनातील प्राधान्यक्रम पुन्हा ठरवायला मदत करतो. मृत्यूची वास्तविकता स्वीकारल्यावर आपण क्षुल्लक गोष्टींत अडकण्याऐवजी जीवनातील महत्त्वाच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करतो. मृत्यू हा जीवनाचा नैसर्गिक भाग आहे, त्याची भीती बाळगणे व्यर्थ आहे. कर्तव्य आणि जबाबदारी. मार्कस ऑरेलियस यांनी जीवनाकडे केवळ वैयक्तिक सुखाच्या शोधाप्रमाणे न पाहता समाज आणि कुटुंबाप्रती कर्तव्य पार पाडण्याच्या दृष्टीने पाहिले. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीचे एक विशिष्ट कर्तव्य असते आणि ते पूर्ण निष्ठेने पार पाडणे आवश्यक असते. तो राजा असो, पिता असो किंवा सामान्य नागरिक असो. प्रत्येकाचे कर्तव्य आहे की त्याने आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडाव्यात. मार्कस यांच्या मते कर्तव्य असे पार पाडले पाहिजे की जणू ते आपले शेवटचे काम आहे. म्हणजेच प्रत्येक कार्याला महत्त्व देऊन ते पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणाने केले पाहिजे. जेव्हा आपण समजतो की प्रत्येक कृतीला मूल्य आहे आणि ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, तेव्हा आपण ती अधिक गांभीर्याने करतो. त्यांनी हेही सांगितले की जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये ही जीवनाची नैसर्गिक अंगे आहेत. जर आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर आपण जीवनाच्या उद्देशापासून दूर जाऊ शकतो. कर्तव्य पालनामुळे जीवनात स्थैर्य, उद्देश आणि समतोल येतो. प्रत्येक काम असे करा की जणू ते तुमचे शेवटचे काम आहे, हे मार्कस यांचे प्रसिद्ध वचन आहे. यामागे त्यांचा उद्देश असा होता की कोणतेही काम हलक्याने घेऊ नये. ते शासनाचे असो, कुटुंबाची काळजी असो किंवा वैयक्तिक कर्तव्य असो. जेव्हा आपण प्रत्येक काम अंतिम समजून करतो तेव्हा ते पूर्ण तन्मयतेने, कौशल्याने आणि अपूर्णता न ठेवता पूर्ण होते.
मार्कस ऑरेलियस यांचा शासनकाळ अत्यंत कठीण होता. त्यांच्या साम्राज्यात महामारी, युद्धे आणि राजकीय कटकारस्थावी सुरू होती. अशा परिस्थितीतही त्यांनी कधीही आपल्या कर्तव्यांपासून पाठ फिरवली नाही. त्यांनी राज्याचे संरक्षण केले, नागरिकांच्या कल्याणासाठी काम केले आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. प्लेगच्या महामारीत लाखो लोक मृत्युमुखी पडले. तरीही त्यांनी प्रशासन सुरळीत चालवले आणि लोकांचे मनोबल टिकवून ठेवले. त्यांनी सैनिकांना आणि नागरिकांना आवाहन केले की परिस्थिती कितीही कठीण असली तरी कर्तव्यांपासून पळ काढू नका. आजच्या काळातही कर्तव्य आणि जबाबदारीचे हे तत्त्व तितकेच महत्त्वाचे आहे. कुटुंब, समाज आणि कार्यस्थळी आपल्याला जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागतात. हे केवळ वैयक्तिक समाधान देत नाही, तर समाजाच्या कल्याणासाठीही आवश्यक आहे. जो व्यक्ती आपल्या कामात प्रामाणिक आणि समर्पित असतो, तो स्वतः यशस्वी होतोच, पण इतरांनाही प्रेरणा देतो. मार्कस ऑरेलियस यांचे विचार जीवनाला दिशा आणि उद्देश देतात. बाह्य परिस्थितींवर नियंत्रणाचा भ्रम. मार्कस ऑरेलियस यांनी मेडिटेशन्समध्ये बाह्य परिस्थितींवर नियंत्रण ठेवण्याच्या भ्रमाबद्दल अत्यंत खोल आणि सूज्ञ विचार मांडले आहेत. जीवनात अनेक अशा परिस्थिती येतात ज्या आपण बदलू शकत नाही, पण त्यावर आपण कशी प्रतिक्रिया देतो हे पूर्णपणे आपल्या हातात असते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते, तुमच्यासोबत काय घडते हे महत्त्वाचे नाही, तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता हे महत्त्वाचे आहे. मार्कस ऑरेलियस यांचे जीवन संघर्ष आणि अडचणींनी भरलेले होते. सम्राट असूनही त्यांनी केवळ बाह्य युद्धांचाच सामना केला नाही, तर अनेक अंतर्गत आव्हानांनाही तोंड दिले. त्यांच्या शासनकाळातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक म्हणजे प्लेगची महामारी, ज्यामध्ये रोम साम्राज्यातील लाखो नागरिक मृत्युमुखी पडले. या भयंकर महामारीने केवळ साम्राज्याची अर्थव्यवस्था हादरवली नाही, तर त्यांच्या शासकीय कर्तव्यांनाही अधिक कठीण बनवले. त्याचबरोबर सततची युद्धे आणि राजकीय कटकारस्थाने यांनीही त्यांचे जीवन अधिक गुंतागुंतीचे केले. तरीसुद्धा या सर्व कठीण परिस्थितींमध्ये मार्कस यांनी कधीही आपल्या आदर्शांशी आणि तत्वांशी तडजोड केली नाही. त्यांचा विश्वास होता की जीवनातील अडचणी आपल्याला परखण्यासाठी आणि अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. मेडिटेशन्समध्ये त्यांनी लिहिले आहे की अडचणी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि त्या आपल्याला अधिक सक्षम बनवतात. हा दृष्टिकोन त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये दिसून येतो. युद्ध असो किंवा महामारी, त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांच्यासाठी संघर्ष आणि समस्या या केवळ बाह्य घटना होत्या, पण मानव आपली मानसिक अवस्था आणि प्रतिक्रिया नियंत्रित करू शकतो, हा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांनी स्वतःच्या अडचणींमधून केवळ स्वतःला मजबूत केले नाही, तर इतरांनाही प्रेरणा दिली की त्यांनीही जीवनातील आव्हानांना धैर्य आणि प्रामाणिकपणाने सामोरे जावे. अशा प्रकारे मार्कस यांचे जीवन आपल्याला शिकवते की जीवनातील अडचणी आपल्याला तोडण्यासाठी नसून आपल्याला अधिक सक्षम आणि बळकट बनवण्यासाठीच असतात. आत्मनिरीक्षण. मार्कस ऑरेलियस यांनी मेडिटेशन्समध्ये आत्मनिरीक्षणाच्या महत्त्वावर विशेष भर दिला आहे. त्यांनी सांगितले होते, दररोज रात्री आपल्या दिवसाचा हिशेब घ्या. हा साधा वाटणारा सराव जीवनात खोल समज आणि आत्मसंवेदनशीलता निर्माण करण्याचा प्रभावी मार्ग आहे. मार्कस यांचा विश्वास होता की दिवसभरातील कृती, विचार आणि भावना यांचे विश्लेषण केल्याने आपण आपल्या कमतरता ओळखू शकतो आणि सुधारण्याच्या मार्गावर जाऊ शकतो. आत्मनिरीक्षण आपल्याला आपल्या चुका ओळखायला आणि त्यातून शिकायला मदत करते. जेव्हा आपण आपल्या कृतींचे मूल्यमापन करतो, तेव्हा काय योग्य होते आणि कुठे सुधारणा आवश्यक आहे हे समजते. ही प्रक्रिया केवळ दोष दाखवत नाही, तर आत्मसुधारणेची संधीही देते. मार्कस यांनी आपल्या जीवनात नेहमीच आपल्या चुका स्वीकारल्या आणि त्यातून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. आत्मनिरीक्षणाचा उद्देश स्वतःला दोष देणे नसून स्वतःला अधिक चांगले बनवणे हा होता. याशिवाय आत्मविकासाचा मार्ग मोकळा करते. नियमितपणे विचार आणि कृतींचा आढावा घेतल्यास आपले ध्येय आणि उद्दिष्टे स्पष्ट होतात. हा सराव आपल्याला योग्य दिशा दाखवतो आणि आत्मसाक्षात्काराकडे घेऊन जातो. मार्कस यांनी आत्मनिरीक्षणाला आत्मजागरूकता वाढवण्यासाठी आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी एक महत्त्वाचे साधन मानले. त्यामुळे आत्मनिरीक्षण हे केवळ चुका सुधारण्यासाठीच नव्हे, तर मानसिक बळ आणि आत्मसमृद्धी निर्माण करण्यासाठीही उपयुक्त आहे. स्टोईक तत्त्वज्ञानाचे सिद्धांत. मेडिटेशन्स हा स्टोईक तत्त्वज्ञानाचा एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे, ज्यामध्ये मार्कस ऑरेलियस यांनी जीवनाच्या विविध पैलूंवर सखोल विचार मांडले आहेत. स्टोईक तत्त्वज्ञानाचा मुख्य उद्देश मानसिक शांती, आत्मनियंत्रण आणि अंतर्गत शक्ती वाढवणे हा आहे. याचे 3 मुख्य सिद्धांत आहेत: नियंत्रण, संयम आणि न्याय. नियंत्रण. स्टोईक तत्त्वज्ञानानुसार आपण केवळ त्याच गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकतो ज्या आपल्या आत आहेत,
जसे की आपले विचार, भावना आणि प्रतिक्रिया. बाह्य घटना आणि परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसतात, त्यामुळे त्यांची चिंता करणे व्यर्थ आहे. मार्कस म्हणतात, ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्यांची चिंता करू नका. जे आपल्या हातात आहे त्यावर लक्ष केंद्रित केल्याने मानसिक शांती मिळते आणि तणाव कमी होतो. संयम. जीवनात अडचणी, संघर्ष आणि अपयश येणारच, पण प्रत्येक परिस्थितीत शांत आणि स्थिर राहणे आवश्यक आहे. बाह्य परिस्थिती तात्पुरत्या असतात, पण अंतर्गत संतुलन टिकवणे महत्त्वाचे आहे. मार्कस यांनी स्वतः युद्ध, महामारी आणि राजकीय संकटांमध्ये संयम राखण्याचा प्रयत्न केला. न्याय. स्टोईक तत्त्वज्ञानात न्याय म्हणजे नेहमी योग्य आणि न्याय्य वर्तन करणे, आपल्या कर्तव्यांचे पालन प्रामाणिकपणे करणे आणि इतरांशी न्याय्य आणि सहानुभूतीपूर्ण वागणे हे या तत्वाचे सार आहे. मार्कस यांनी आपल्या शासनकाळात निर्णय घेताना सत्य आणि प्रामाणिकपणाला सर्वोच्च स्थान दिले. या 3 तत्वांद्वारे स्टोईक तत्त्वज्ञान आपल्याला संतुलित, शांत आणि न्यायपूर्ण जीवन जगण्याची दिशा दाखवते, जिथे बाह्य परिस्थिती आपली मानसिक शांती बिघडवू शकत नाही. आजच्या जीवनात मेडिटेशन्सचे महत्त्व. आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनात मार्कस ऑरेलियस यांचे मेडिटेशन्समधील विचार तितकेच उपयुक्त आहेत जितके ते त्यांच्या काळात होते. कामाचा ताण, नातेसंबंधातील गुंतागुंत आणि वैयक्तिक संघर्षांमध्ये हे विचार आपल्याला शांत, स्थिर आणि दृढ राहण्याची शिकवण देतात. मार्कस सांगतात की जीवनातील चढउतार स्वीकारले पाहिजेत आणि प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी शिकले पाहिजे. बाह्य परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसतात, पण आपली प्रतिक्रिया आणि मानसिकता आपल्या हातात आहे. प्रत्येक अडचण, अपयश आणि संघर्ष हा काहीतरी शिकण्याची संधी आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर मानसिक शांती मिळते आणि पुढे जाण्याचा मार्ग सापडतो. आज जेव्हा ताण, चिंता आणि नैराश्य सामान्य झाले आहे, तेव्हा मार्कस यांची शिकवण आपल्याला मानसिक संतुलन राखायला मदत करते. कामाचा ताण असो किंवा नात्यांतील समस्या, जर आपण आपल्या प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवले तर अंतर्गत शांती साधता येते. मेडिटेशन्स आपल्याला सतत आठवण करून देते की बाह्य जगातील अनिश्चितता आपली अंतर्गत दुनिया नियंत्रित करू शकत नाही. शेवटी या पुस्तकातून आपल्याला अत्यंत मौल्यवान जीवन धडे मिळतात. आत्मनियंत्रण, कृतज्ञता आणि दृढ संकल्प हे गुण यशासाठी आवश्यक आहेत. आपली विचारसरणी आणि दृष्टिकोनच आपल्या जीवनाला आकार देतात. विचारांवर नियंत्रण ठेवून सकारात्मक दिशेने वाटचाल केली तर कोणतीही बाह्य परिस्थिती आपल्याला डळमळीत करू शकत नाही. जर तुम्हालाही जीवनात अधिक मानसिक शांती आणि समतोल हवा असेल तर मेडिटेशन्स हे पुस्तक तुमच्यासाठी उत्तम मार्गदर्शक ठरू शकते. ते वाचून तुम्ही केवळ जीवन अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याल असे नाही, तर एक अधिक चांगला माणूसही बनाल.